नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मानिनीताई म्हणतात, काय हे आम्ही कोणीच नव्हतो लग्नात, विक्रम सुद्धा नव्हते, हो की नाही विक्रम? तर विक्रम म्हणतात, मग काय, मला सुद्धा रम्या आणि विजय यांचं लग्न पाहायचं होतं, खूप एन्जॉय करायचा होता, पण यांनी लग्नाला तर बोलवलंच नाही। यांच्यासाठी तर मी गिफ्ट सुद्धा घेऊन आलो होतो, पण गिफ्ट आणि आहेर तेव्हाच मिळणार जेव्हा यांचं विधिवत लग्न होणार। आता हे ऐकल्यानंतर वसुआत्या म्हणतात, काय, आता रम्या आणि विजय यांनाही धक्का बसलेला असतो। तर पार्थ म्हणतो, हो अगदी खरं आहे, ज्यावेळी विधिवत लग्न होणार त्यावेळी खऱ्या अर्थाने लग्न पूर्ण होणार। तर रम्या घाबरतच म्हणते, लग्न? तर आता काव्या म्हणते, हो लग्न, अगं तुमच्या लग्नाला आम्ही कोणीच नव्हतं, मग आम्हाला सुद्धा तुमचं लग्न पाहायचं आहे, हे बघ मी तुमच्यासाठी हार घेऊन आले आहे। तर विक्रम म्हणतात, बघ बघ काव्याने किती छान तयारी केली आहे ना। आता मात्र इथे विजय आणि रम्याला मात्र धक्का बसतो। तर नंदिनी पुढे येत म्हणते, मी तुझ्यासाठी अक्षता केले आहेत। आता काव्याच्या हातात हार तर नंदिनीच्या हातात अक्षता असतात। तर पार्थ पुढे येत म्हणतो, मी तुझ्यासाठी मंगळसूत्र आणलं आहे, तुझ्या नावाचं मंगळसूत्र माझ्या हातात आहे, असं म्हणत गुरुजींचं भाकीत पार्थच्या हातात मंगळसूत्र आणि खरंच रम्याच्या नावाचं मंगळसूत्र पार्थच्या हातात असतं। तर जीवा पुढे येत म्हणतो, मी तुझ्यासाठी अंतरपाठ आणला आहे, असं म्हणत सगळ्यांनी लग्नाची अगदी जय्यत तयारी केलेली असते आणि ही सगळी तयारी पाहून रम्या आणि विजय यांची बोलतीच बंद झालेली असते। रम्या चिडते आणि म्हणते, काय हा वेडेपणा चाललाय? तर वसुआत्या म्हणतात, नाही तर काय, लग्न लावायला निघालेत, लग्न लावण्यासाठी गुरुजी लागतात, ते आहेत का? तर त्याचवेळी तिथे गुरुजींची एंट्री होते। गुरुजी म्हणतात, जिथे कमी तिथे मी। आता मात्र सर्वजण हसू लागतात, परंतु इथे मात्र या तिघांनाही गुरुजींना पाहून चांगलाच धक्का बसलेला असतो। गुरुजी म्हणतात, जिथे जिथे चांगलं कार्य तिथे तिथे येणं माझं कर्तव्य। आता मानिनीताई गुरुजींना म्हणतात, गुरुजी पण मला पहिलं सांगा की आज मुहूर्त आहे ना? तर गुरुजी म्हणतात, हो आज पूर्ण दिवस शुभ दिवस आहे, त्यामुळे होऊन जाऊ देत कार्य। तर पार्थ म्हणतो, लग्न आहे घरचं, जीवा म्हणतो, होऊन जाऊ दे खर्च, असं म्हणत सर्वच जण आता लग्नाला तयारीत असतात आणि इथे मात्र रम्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो। तर वसुआत्या म्हणतात, विक्रम हे काय आहे सगळं? तर विक्रम म्हणू लागतात, वसुताई अगं तूच नेहमी म्हणतेस ना की माझ्या मुलीला कोणी मान देत नाही, तिचा सन्मान करत नाही, पण बघ ना तुझी मुलगी सरळ जाऊन कोर्टात लग्न करून आली, तीच स्वतःला मान देत नाहीये, बघ ना जरा तिच्याकडे। तर पार्थ म्हणतो, हो ना वसुआत्या, अगं काय आहे ना, रम्या सुद्धा याच घरची आहे, जरी रम्या शितोळे असली तरी सुद्धा देशमुखांची ती लेक आहे। मग देशमुखांच्या या दोन मुलांचं लग्न इतकं धूमधडाक्यात झालं, मग लेकीचं लग्न सुद्धा धूमधडाक्यात व्हायला नको का? रम्या रागानेच म्हणते, नको। तर पार्थ म्हणतो, काय? तर आता रम्या जी काही घाबरलेली असते ती पाहून सगळ्यांना सत्य कळालेलं असतं। रम्या म्हणते, म्हणजे जे काही झालंय लग्न ते पुरेसं आहे ना माझ्यासाठी? तर आता मानिनीताई म्हणतात, पण आमच्यासाठी पुरेसं नाहीये ना। आणि वसुताई मला नेहमी म्हणतात, विजय फक्त माझा जावई नाहीये तर तो देशमुखांचा जावई आहे, मग मला सांगा देशमुखांच्या जावयाने लग्न केलं आहे, मग त्याचं मानपान नको का करायला? बरं दिसतं का ते? काय हो? तर विक्रम म्हणतात, हो हो, नाही नाही, हे मात्र मानिनी तू अगदी खरं बोलतेस। तर आता पार्थ इथे विजयला म्हणतो, ए बाबा तुला रम्यासोबत लग्न करायचं आहे ना? तर आता विजय होकार देतो, रम्या विजयकडे रागानेच पाहू लागते। तर आता पार्थला जीवा म्हणू लागतो, अरे बडे भैया तू हे काय बोलतोयस, त्यांचं लग्न तर अगोदरच झालंय आणि आता तू त्यांना विचारतोयस का? आता जीवा हे सगळं काही गुड्डूच्या भाषेत बोलत असतो। तर त्यावेळी नंदिनी म्हणते, काय चाललंय तुमचं, हे गुड्डू संचारलाय वाटतं तुमच्या अंगात? तर जीवा म्हणतो, हो हो। तर आता जीवा रम्याला म्हणतो, रम्या अगं काय झालंय सीन माहिती आहे का? तुम्हा दोघांचं लग्न झालंय आम्हाला मान्य आहे, पण शेवटी आम्हाला सुद्धा सेलिब्रेट करायचं आहे ना, मग आम्ही असं ठरवलं की तुम्हा दोघांचं लग्न विधिवत लावून आपण सेलिब्रेशन करायचं आहे, हेच तर आपल्या लग्नानंतरचं सेलिब्रेशन असेल। तर विक्रम म्हणतात, हो हो काय हरकत आहे, करूयात ना मस्त अगदी छान मज्जा। तर मानिनीताई म्हणतात, हो ना, घरच्या घरी अगदी छान होईल, हो की नाही रम्या? रम्या म्हणते, नाही म्हणजे, असं म्हणत रम्याला काय बोलावं काहीच कळत नसतं। रम्या घाबरतच म्हणते, नॉट पॉसिबल। तर इथे काव्या मोठ्यानेच म्हणते, खामोश।
म्हणजे त्यांना काहीच प्रॉब्लेम नसणार आहे, परंतु मान म्हणून आणि आई म्हणून आपण वसुआत्यांनाच विचारूया, असं म्हणत आता काव्या वसुआत्यांकडे जाते आणि तिच्यासोबत नंदिनी सुद्धा. आता काव्या वसुआत्यांना प्रश्न करत म्हणते, आत्याबाई, विजयराव आणि रम्या यांचं पुन्हा विधिवत लग्न तुम्हाला हवंय ना? आता रम्या वसुआत्यांकडे पाहत असते आणि नकार द्यायला सांगत असते, तर इकडे काव्या वसुआत्यांना म्हणते, नीट विचार करून देवाला स्मरून सांगा वसुआत्या की तुम्हाला रम्याचं सागर संगीत लग्न सोहळा पाहायची इच्छा आहे ना? आता इकडून रम्या वसुआत्यांना नकार द्यायला सांगत असते, परंतु वसुआत्या मात्र शांतच असतात. नंदिनी म्हणते, काय झालं वसुआत्या? अहो, तुमच्या मुलीच्या डोक्यावर आशीर्वाद रूपी अक्षता पडाव्यात असं तुम्हाला खरंच मनापासून वाटतंय ना? तर आता काव्या म्हणते, वसुआत्या, अहो, स्वतःच्या मुलीच्या डोक्यावर स्वतःच्या हाताने अक्षता टाकून तिची पाठवणी करावी असं तुमचं स्वप्न होतं की नाही? तर नंदिनी म्हणते, स्वप्न होतं नाही तर स्वप्न आहे त्यांचं, हो की नाही वसुआत्या? अहो, बोला काहीतरी. आता वसुआत्या चिडतात आणि मोठ्यानेच म्हणतात, ठीक आहे ठीक आहे, होऊ देत त्यांचं लग्न. आता मात्र रम्याला धक्काच बसतो, परंतु घरातील सर्वच जण टाळ्या वाजवत वसुआत्यांच्या या निर्णयाचं कौतुक करतात. तर रम्या म्हणते, हो पण ठीक आहे, पण थोडा वेळ मला गुरुजींसोबत बोलायचं आहे. तर आता रम्या गुरुजींना बाजूला बोलावून घेते आणि म्हणते, गुरुजी, तुम्ही जे भविष्य सांगितलं होतं त्याचं काय झालं? गुरुजी म्हणतात, काय झालं? लोक अक्षता घेऊन उभे असतील आहेत ना? आता रम्या सगळ्यांकडे पाहते आणि गुरुजींना म्हणते, पण गुरुजी म्हणतात, मी म्हटलं होतं पार्थच्या हातात तुझ्या नावाचं मंगळसूत्र असेल, आहे ना? बघ, पार्थच्या हातात तुझ्या नावाचं मंगळसूत्रही आहे. रम्या म्हणते, नाही, पण माझं पार्थ सोबत लग्न होणार होतं असं तुम्हीच म्हणाला होता ना? आता मात्र गुरुजी हसायला लागतात. रम्या म्हणते, गुरुजी, तुम्ही हसताय का? अहो, मला पार्थसोबत लग्न करायचंय. हे जे काही लग्न झालंय ते काही मला खरं मानायचं नाहीये किंवा हे माझ्यासाठी महत्त्वाचं लग्न नाहीये, तर मला पार्थसोबत लग्न करायचंय. गुरुजी, अहो, काय झालंय? मला पार्थसोबत लग्न करायचंय, होईल ना माझं पार्थसोबत लग्न? मात्र गुरुजी काहीच बोलत नाहीत, फक्त रम्याच्या या बोलण्याकडे पाहत असतात आणि रम्याचं बोलणं शांतपणे ऐकून घेत असतात. तर दुसरीकडे नंदिनी म्हणू लागते, अहो पार्थ आणि जीवा, तुम्ही दोघांनी विजयला तयार करायला घ्या, आम्ही तोपर्यंत रम्याला पाहतो. आता मात्र इथे जीवा आणि पार्थने विजयला चांगलंच कात्रीत पकडलेलं असतं. तर दुसरीकडे इथे रम्या पुन्हा एकदा गुरुजींना विचारण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, गुरुजी, अहो, माझं आणि पार्थचं लग्न. तर त्याचवेळी काव्या आणि नंदिनी त्या ठिकाणी येतात आणि म्हणतात, रम्या, अगं चल, नवऱ्या मुलींनी एवढा ड्रेस घ्यायचा नसतो आणि आता तुला तयार व्हायचंय, चल चल, असं म्हणत जबरदस्तीने रम्याला रूममध्ये घेऊन जातात. गुरुजी मात्र हसत असतात, कारण रम्याचा हा गैरसमज गुरुजींना चांगलाच कळालेला असतो. तर दुसरीकडे जीवा आणि पार्थ आता विजयला पकडतात आणि रूमच्या दिशेने घेऊन जातात. विजय म्हणत असतो, मला जरा गुरुजींशी बोलू तरी द्या. तर पार्थ म्हणतो, त्याची काय गरज आहे, चला चला विजयराव, आता तयार व्हायचंय तुम्हाला, असं म्हणत त्याला रूममध्ये घेऊन जातात. तर इकडे मानिनीताई आता वसुआत्यांना म्हणतात, वसुताई, तुम्ही खुश आहात ना? या लग्नासाठी मनापासून तयार आहात ना? तर वसुआत्या शेवटी होकार देत म्हणतात की हो, मी खुश आहे. आता मानिनीताई तिथून निघून जातात. इथे मात्र वसुआत्या घाबरून गेलेल्या असतात, कारण आता त्यांचाच डाव त्यांच्यावर पलटलेला असतो. वसुआत्या मनाशीच म्हणतात, मी या लग्नाला तयार कशी काय झाले? मी या लग्नाला होकार कसा काय दिला? अरे देवा, आता काही रम्या मला सोडायची नाही. देवा, आता तूच वाचव मला, असं म्हणत वसुआत्या घाबरलेल्या असतात. आता रम्या आपला जीव घ्यायलाही मागे पुढे बघणार नाही, हे वसुआत्यांना चांगलंच माहीत असतं. तर दुसरीकडे काव्या आणि नंदिनीने रम्याला खूप छान तयार केलेलं असतं. तर आता काव्या म्हणू लागते, वा वा, काय छान दिसते आमची नवरीबाई, असं म्हणताच आता नंदिनी रम्याची नजर काढते. तर त्यानंतर काव्या म्हणू लागते, ए ताई, आपलीच नजर नको लागायला. तर नंदिनी म्हणते, हो बाबा, असं म्हणत दोघेही कानाच्या मागे काळं टीट लावतात. इथे मात्र रम्याची खूप चिडचिड होत असते, तिला हे सगळं काही अजिबातच आवडत नसतं. आता रम्या काव्याला हातानेच इशारा करून सांगत असते, हे बघ काव्या. तर त्याचवेळी नंदिनी म्हणते, अगं रम्या, हे काय? अगं लग्नाचा दिवस आहे आणि हात असा रिकामा कसं चालेल? हातात सुडा नको का भरायला? असं म्हणत आता नंदिनी आणि काव्या दोघीही रम्याच्या हातात चुडा भरायला घेतात. आता रम्या खूप चिडलेली असते. नंदिनी म्हणते, अगं काय झालं, त्रास नाही ना झाला? तर आता नंदिनीला काव्या म्हणू लागते, ताई, अगं त्यात कसला आलाय त्रास? रम्याला तर विजयरावांसोबतच्या लग्नाची आस लागली आहे.
तुला तिच्या चेहऱ्यावर कुठे त्रास दिसतोय का? आणि काय ग रम्या, एकेकाळी पार्थ देशमुखांसोबत तुला लग्न करायचं होतं आणि आज त्यांच्याच खोलीत तुला रेडी केलं जातंय तुझ्या लग्नासाठी. तर नंदिनी म्हणते, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुला तयार कोण करतंय? खुद्द काव्या पार्थ देशमुख. तर काव्या नंदिनीला म्हणते, काही नाही ग ताई, हे सगळं काही युनिव्हर्स घडवून आणत असतं. युनिव्हर्स ग ताई, बाकी काही नाही. तर आता रम्या चिडते आणि म्हणू लागते, बस, तुम्हा दोघींचाही हा आगाऊपणा मला चांगलाच कळतोय. तुमची ही नाटकं माझ्या लक्षात येत आहेत, पण तुम्ही दोघीही माझं जबरदस्तीने असं लग्न नाही लावू शकत. आता नंदिनी आणि काव्या एकत्रच म्हणतात, जबरदस्ती काही काय? आता नंदिनी रम्याला प्रश्न करत म्हणते, एक मिनिट, म्हणजे तुझं आणि विजयचं रजिस्टर मॅरेज झालंच नाही आहे का? आता मात्र रम्या थोडी दचकते आणि म्हणू लागते, असं कुठे म्हणाले आहे का मी? झालंय आमचं. तर काव्या म्हणते, झालंय ना, मग काय एवढी घाबरतेस? पण रम्या, तुला खरं सांगू का, त्या रजिस्टर मॅरेजमध्ये तेवढी गंमत नाही ग. अगं, लग्न कसं विधिवत आणि आपल्या संस्कृतीला शोभेल असंच व्हायला पाहिजे, त्यात तर खरी मजा असते. आणि अगं रम्या, तुला जर असं वाटत असेल की आम्ही तुझं लग्न जबरदस्तीने लावून देत आहोत, तर चांगलंच आहे. उलट अगं, आपल्या घराला वरदान आहे जबरदस्तीच्या लग्नाचं, हो की नाही ताई? तर नंदिनी म्हणते, म्हणजे काय? अगं रम्या, तूच बघ ना, माझं आणि काव्याचं लग्न आमच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने झालं होतं की नाही? पण रम्या, नंतर आम्हाला कळालं की आमच्या हाती काय सोनं लागलंय ते. तर आता काव्या म्हणते, तुझ्याही हाती लागेल रम्या. आता रम्या रागानेच काव्याकडे पाहते. तर आता काव्या म्हणते, सोनं? अगं, विजयरावांच्या रूपात. असं म्हणत काव्या रम्याला टोमणे मारायचे आणि आत्तापर्यंत रम्याने जे काही घडवून आणलेलं असतं, या सगळ्याची परतफेड करायची काही सोडत नाही. काव्या आता नंदिनीला म्हणते, ताई, चांगले आहेत की नाही विजयराव? तर नंदिनी म्हणते, हो हो, आणि रम्या तुला खूप खुश ठेवतील ते. आता काव्याच्या हातात मुंडावळ्या असतात. काव्या म्हणते, चला फायनल स्टेप, असं म्हणत ती मुंडावळ्या बांधायला घेते आणि पहिल्या गाठीतच ती म्हणते, लग्नानंतर होईल याचं प्रेम. परंतु त्यावेळी तिने जबरदस्त गाठ मारलेली असते की ज्यामुळे आता रम्याला मस्तच कळ बसलेली असते. तर काव्या म्हणते, सॉरी सॉरी, जास्त टाईट झालंय का? थांब, मी नीट बांधून देते. असं म्हणत आता काव्याने मुंडावळ्या बांधलेल्या असतात. तर आता नंदिनी कौतुक करत म्हणते, किती गोड दिसतेस रम्या तू, एक सेल्फी तर व्हायलाच पाहिजे. असं म्हणत नंदिनी आता सेल्फी काढायला घेते. तर त्यावेळी काव्या म्हणते, ताई, आपण हा फोटो पोस्ट करायचा आहे आणि त्याच्याखाली कॅप्शन काय लिहायचं आहे माहिती आहे? रम्याची वरात देशमुखांच्या घरात. असं म्हणत आता सेल्फी काढायला घेतात. परंतु रम्या मात्र मोबाईलकडे पाहतही नसते. परंतु काव्या जबरदस्तीने तिला फोटोमध्ये घेतेच. तर दुसरीकडे आता विजयने फोन केलेला असतो आणि म्हणू लागतो, इथे या देशमुखांनी माझी वाट लावली आहे. त्यांनी तर उलटाच गेम केलाय सरजी. ते तर मला रम्यासोबत खरं खरं लग्न करायला भाग पाडतायत. विजय म्हणतो, नाही नाही, मला काडीचाही फरक पडत नाही, परंतु मी स्वतःशी केलेली कमिटमेंट तुटलेली मला अजिबात आवडत नाही, हे तर तुम्हाला माहीतच आहे. पण आता त्या दोन व्यक्तींना अद्दल घडवायला आणि देशमुखांचा विश्वास संपादन करण्यासाठी मला तर हे लग्न करावंच लागेल. सी यू सरजी, मी करतो हे लग्न. असं म्हणत आता विजय फोन ठेवतो आणि मागे वळतो. परंतु त्याच वेळी तिथे पार्थ आणि जीवा आलेले असतात. तर पार्थ म्हणतो, कळलं आम्हाला. असं म्हणत ते दोघेही रागानेच विजयकडे पाहत असतात. विजय घाबरतो आणि म्हणतो, काय? तर आता पार्थ विजयला म्हणतो, अरे, तू रम्याशी लग्न करतोयस, मग एवढा का घाबरलायस? तर जीवा म्हणतो, लग्न करणं सोपं असतं रे भावा, पण ते टिकवणं फार फार कठीण असतं. पण तू काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना. तसाही तू या घरचा घर जावई आहेस, आम्ही देऊ ना तुला टिप्स. असं म्हणत आता पार्थ म्हणतो, चल चल, तयारी करायला घे, गुरुजी तयारीला सुद्धा लागलेत. असं म्हणत आता विजयसाठी आणलेला तो ड्रेस पार्थ विजयच्या हातात देतो. विजय म्हणतो, हो हो, मी तयार होईन ना. परंतु पार्थ आणि जीवा ऐकतायत कुठले? दोघेही विजयला रूममध्ये घेऊन जातात आणि स्वतःहून त्याची तयारी करायला घेतात. आता विजय म्हणतो, बस बस, मी होईन तयार. परंतु पार्थ आणि जीवा काही ऐकत नसतात ना. तिकडे नंदिनी आणि काव्य ऐकत. इथे मात्र जीवा आणि पार्थने अक्षरशः राडा घातलेला असतो. आता विजय इतका घामाघूम झालेला असतो. विजय म्हणतो, इथे AC नाही आहे का? तर जीवा म्हणतो, अरे तूच बघ रिमोट घ्या. आणि AC चालतच नाही आहे, बंद पडलाय. तर आता रिमोटचे सेल
पार्थच्या हातात असतात आणि इथे मात्र विजयचा खेळ केलेला असतो. आता विजय म्हणतो मी खाली जाऊन तयार होतो. पार्थ त्याला खाली बसवतो आणि म्हणतो अरे खाली कुठे निघालायस? तिथे तुझी बायको तयार होते. अरे तिथे तू आता गेलास तर कसं होईल? तू छान तयार हो आणि तिच्या समोर जा आणि ती सुद्धा छान तयार होऊन ज्यावेळी तुझ्या समोर येईल त्यावेळी मात्र तुला थंड थंड वाटेल. बस बस तू तयार हो असं म्हणत जीवा आणि पार्थ स्वतःहूनच त्याला तयार करायला घेतात. आता जीवाने डिवो मारायला घेतलेला असतो तर विजय म्हणतो काय करताय हे? तुम्ही आंघोळ घालताय का मला डिवोने? तर आता पार्थ म्हणू लागतो अरे चालतो एवढा तर हवाच. तर जीवा म्हणतो हो ना, आपल्या मुलांना किती घाम येतो त्याच्यामुळे एक्स्ट्रा असलेलाच बरा. तर त्यानंतर विजयच्या हातावर जीवाने चांगलीच पावडर ओतलेली असते आणि म्हणू लागतो फास फास तुझ्या तोंडाला फासून घे. आणि त्याच वेळी विजयच्या फोनवर सरजी असा फोन आलेला असतो. हे पार्थ आणि जीवाने पाहिलेलं असतं. आता पार्थ विजयला म्हणतो अरे तुझ्या हातात पावडर आहे, थांब मी स्पीकरवर ठेवतो. परंतु त्याच वेळी विजय हातातील पावडर सगळी काही ओतून टाकतो आणि लगेच मोबाईल घेत म्हणतो नाही नाही, लग्नविधीच्या वेळी मला या बिझनेस कॉल अटेंड वगैरे करायचे नाही आहेत. तर आता पार्थ आणि जीवा म्हणतात वा वा, लग्नासाठी फारच उतावळा झालेला दिसतोयस. विजयने ती पावडर सगळीच अंगावर सांडवलेली असते, कारण सरजी नक्की कोण आहेत हे विजयला कोणालाच कळू द्यायचं नसतं. विजय म्हणतो चला चला फेटा बांधायला घेताय ना? तर पार्थ म्हणतो हो हो, आम्हाला तर बांधायला आवडतंच असं म्हणत आता विजयला चांगलंच गुंडाळायला सुरुवात करतात. आता जीवाने तर विजयला फास लावायचा बाकी ठेवलेला असतो. आता पार्थ आणि जीवाचं वागणं पाहून विजय मात्र घाबरून गेलेला असतो. जीवा आणि पार्थ या दोघांनी विजयला तयार केलेलं असतं तर नंदिनी आणि काव्याने इथे रम्याला तयार केलेलं असतं. आता ठरल्याप्रमाणे मुहूर्ताची वेळ जवळ आलेली असते आणि लग्नविधीला सुरुवातही झालेली असते. मिथुन काका आणि गुरुजी यांनी अंतरपाठ धरत गुरुजींनी छान मंगलाष्टकांनी लग्नविधीला सुरुवात केलेली असते. आता रम्या मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. रम्याचाच डाव तिच्यावर आलेला असतो आणि विजयला मनात नसताना सुद्धा हे लग्न करावं लागत असतं. तर आता गुरुजी अंतरपाठ बाजूला करताच रम्याच्या हातात हार आणि विजयच्याही हातात हार असतो, परंतु दोघंही काही एकमेकांना हार घालत नसतात. तर काव्या म्हणते काय हे रम्या, नवरी मुलगी इतकी लाजतीये का? अगं घाल घाल, विजयरावांच्या गळ्यात हार घाल. परंतु रम्या काही हार घालत नसते. तर त्यानंतर आता विक्रम वसुआत्यांना म्हणतात वसुताई अगं तू तरी सांग ना रम्याला. तर वसुआत्या रम्याला म्हणतात रम्या बेटा घाल ना, विजयरावांच्या गळ्यात हार घाल. आता रम्या नाईलाजाने का होईना परंतु शेवटी ती विजयच्या गळ्यात हार हा घालतेच. तर त्यानंतर विजयची हार घालण्याची वेळ येते. त्यावेळी सुद्धा विजय शांतच असतो. तर आता विक्रम पार्थला म्हणतात पार्थ अरे तूच समजाव विजयरावांना. तर पार्थ पुढे म्हणतो विजयराव अहो अजिबातच काळजी करू नका, मी आहे ना असं म्हणत आता पार्थ मागे उभा राहतो आणि शेवटी विजयला रम्याच्या गळ्यात हार घालायला भाग पाडतोच. परंतु रम्याचं लक्ष मात्र पार्थकडे असतो हे विजयला चांगलंच माहीत असतं. विजय हे सगळं काही पाहत असतो आणि त्याला खूप राग येत असतो. तर आता रम्याच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. वसुआत्यांनाही खूप वाईट वाटत असतं. तर त्यानंतर आता मिथुन काका म्हणतात चला लग्नाचा पहिला विधी तर अगदी छान रितसर पद्धतीने पार पडला आहे. आता आहेराची वेळ झाली आहे. विक्रम भाऊ आणि मानिनी वहिनी तुम्ही तुमचा आहेर तयार ठेवा. तर विक्रम म्हणतात की हो हो, माझा आहेराचं पाकिट तर तयार आहे. तर मिथुन काका म्हणतात मी अनाउन्समेंट केल्यानंतर आहेर देण्यासाठी पुढे यायचं आहे. असं म्हणत मिथुन काका म्हणतात बापूराव गाडे यांच्याकडून 21 रुपये. हे ऐकल्यानंतर घरातील सर्वच जण हसू लागतात. तर वसुआत्या आणि रम्याला मात्र खूप राग आलेला असतो. आता पार्थ काव्याच्या गळ्यात हात ठेवत रम्याला आवाज देत म्हणतो रम्या गृहप्रवेश केला होतास त्यावेळी आम्ही सर्वजण तुला उखाणा घ्यायला सांगत होतो, परंतु त्यावेळी मात्र उखाणा घेण्यासाठी तू खूप टाळाटाळ केलीस. त्यावेळी तू उखाणा घेतला नव्हतास, परंतु आता मात्र तुला उखाणा घ्यावाच लागेल. नंदिनी म्हणते हो ना, त्यावेळी आम्ही एवढं समजावत होतो परंतु त्यावेळी तू उखाणा घ्यायला तयारच नव्हतीस, खूप टाळाटाळ करत होतीस. पण नाही, आता मात्र रम्या तुला उखाणा घ्यावाच लागेल. रम्या सरळ उत्तर देत म्हणते मला उखाणा येत नाही. तर आता जीवा म्हणतो अगं एवढं काय आहे त्यात, आम्ही कशाला आलो आहोत, त्यासाठी तर आलो आहे. रम्या आता तू एक काम कर, आमच्या मागे मागे म्हण, चालेल का तुला? असं म्हणत जीवा आता रम्याला शेवटी उखाणा घेण्यासाठी भाग पाडतोच. तर जीवा सुरुवात करत म्हणतो स्वर्गात जुळतात लग्नाच्या गाठी. आता मात्र सर्वच जण जीवाचं कौतुक करतात, वाह करतात. तर आता रम्या म्हणते स्वर्गात जुळतात लग्नाच्या गाठी. तर नंदिनी पुढचं वाक्य रम्याला सांगत म्हणते कुणीतरी बनलंय माझ्यासाठी. तर रम्या म्हणते
तरी बनलंय माझ्याही साठी. तर मिथुन काका म्हणतात, पुढचं वाक्य मी सांगतो. एकुलती एक मी, माझ्यावर जबाबदारी मोठी. तर रम्या म्हणते, एकुलती एक मी, माझ्यावर जबाबदारी मोठी. तर पुढचं वाक्य पूर्ण करत रम्याला काव्या म्हणते, आता विजयही होतील माझ्या आईच्या म्हातारपणाची काठी. असं म्हणत आता शेवटचं वाक्य काव्याने पूर्ण केलेलं असतं. तर रम्या म्हणते, आता विजयही असतील आईच्या म्हातारपणाची काठी. आता सर्वजण टाळ्या वाजवतात आणि रम्याचं कौतुक करतात. तर गुरुजी म्हणू लागतात, चला आता वधूवरांनी सर्व थोर मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. तर आता रम्या आणि विजयराव दोघंही वसुआत्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. वसुआत्या भरभरून आशीर्वाद देत म्हणतात, सुखी राहा, सुखाने संसार करा. वसुआत्या रम्याला समजावत म्हणतात, रम्या आता कुठलाच राग मनात ठेवू नकोस बाळा, पण तुला आता नाही कळणार. तू माझ्या वयाची झालीस ना, तू आई झालीस ना, की मग मात्र तुला कळेल. असं म्हणताच वसुआत्यांच्याही डोळ्यात अश्रू असतात, त्यांचेही डोळे पाणावलेले असतात. जड अंतःकरणाने परंतु अतिशय मनाने ते आपल्या मुलीला तिच्या सासरी पाठवत असतात. परंतु रम्या मात्र या सगळ्या गोष्टी मनापासून मान्य करायला तयारच नसते. वसुआत्या म्हणू लागतात, जा तुझ्या मामा मामींचा आशीर्वाद घे, त्यांच्या पाया पड. मानिनीताई रम्याला म्हणतात, रम्या तुझं लग्न झालंय तरी माहेर सुटणार नाही, पण तरीही तुला मी सांगतेय, जुने सगळे मोह तोडून टाक, सोडून टाक आणि तुझ्या आयुष्याला एक नव्याने सुरुवात कर. आणि मग बघ आम्ही आहोतच तुझ्यासोबत, अगदी सर्वजण. तर विक्रम विजयला म्हणतात, विजयराव म्हणजे या अगोदर आमची सगळी कॉन्ट्रॅक्ट तुमच्याकडे जायची आणि आता आमची लेकच तुमच्याकडे येते. आता तुमचं हे लग्न झालंय त्यावरून तुम्हाला अंदाज तर आलाच असेल ना, म्हणजे वेळ पडल्यावर हे सगळे देशमुख कसे एकत्र येतात. अर्थात देशमुखांची ताकद हीच आहे आणि खासियत सुद्धा. आणि हो, आमच्या रम्याला सांभाळा अगदी मनापासून, तिला कुठल्याच गोष्टीची कमी भासू देऊ नका आणि ती सुद्धा तुम्हाला सांभाळेल. असंच वागा. हा म्हणजे तुम्ही सुखाने नांदलात की देशमुखही सुखावतील, नाही का? तर आता मानिनीताई म्हणतात, हो हो. त्यानंतर विजय आणि रम्या त्यांच्या रूमच्या दिशेने जात असतात. त्याचवेळी नंदिनी शिट्टी वाजवते. रम्या मागे वळून पाहते तर आता पार्थ, काव्या, नंदिनी आणि जीवा तिथे येतात आणि चौघही एकत्रच म्हणतात, विजय आणि रम्या तुमचं हार्दिक अभिनंदन. आता लग्न तर अगदी धूमधडाक्यात पार पडलेलं असतं आणि त्याची पार्टी तर व्हायलाच हवी. आणि म्हणूनच काव्या, नंदिनी, जीवा आणि पार्थ एकत्रच बसून आता हा आनंद साजरा करत असतात. तर पार्थ म्हणू लागतो, हे सेलिब्रेशन रम्या विजयच्या लग्नापेक्षा आपल्या चौघांच्या विजयाचं असेल. तर नंदिनी म्हणू लागते, म्हणजे असं कधी वाटलं नव्हतं ना आपण रम्याचं लग्न लावू. तर आता काव्या म्हणू लागते, पण ताई एक सांगू का, अशी भविष्यवाणी मी अगोदरच केली होती. आता मात्र सर्वच जण काव्याकडे पाहू लागतात. जीवा म्हणतो, एक मिनिट काव्या, मला नाही कळालं नक्की तुला काय म्हणायचंय. तर काव्या म्हणते, अरे मी पारच्या समोरच रम्याचा हात पिरगळला होता आणि त्याच वेळी मी तिला म्हणाले होते की यापुढे जर पार देशमुखांच्या आजूबाजूला फिरकलेस, त्यांच्या जवळ येण्याचा प्रयत्न केलास तर मी स्वतःहूनच तुझं लग्न लावून देईन. आता काव्या पार्थला विचारते, आठवलं का देशमुख? आता पार्थला तो प्रसंग आठवतो. काव्याने रम्याला चांगलाच धडा शिकवलेला असतो. तिचा हात पिरगाळत तिला म्हणालेली असते, इथून पुढे देशमुखांना जर त्रास देण्याचा प्रयत्न केलास, त्यांना त्रास होईल असं जर काही बोलण्याचा प्रयत्न जरी केलास ना, तर मी स्वतः तुझं लग्न लावून देईन. वसुआत्या म्हणतात, काय? तर काव्या म्हणते, हो, मी स्वतः तुझ्या डोक्यावर अक्षता टाकेन आणि स्वतः तुझं कन्यादानही करेन. तर पार्थ म्हणतो, आठवतंय, पण नंदिनी खरं सांगू का, तुमची बहीण अगदी तुमच्यावरच गेली आहे. फक्त बोलून नाही तर करूनही दाखवते. तर जीवा म्हणतो, क्या बात आहे. पण खरं सांगू का, आपण इथे छास पिऊन सेलिब्रेशन करतोय, पण तिथे मात्र आता वसुआत्या आणि रम्या यांच्यामध्ये चांगलीच जुंपली असणार. आणि आता जीवाचा अंदाज खरा ठरतो. इथे रम्या खूप चिडलेली असते. ती राग व्यक्त करत आपल्या आईला म्हणू लागते, तू असली कसली आई आहेस ग? तू या लग्नाला का होकार दिलास? मला हे लग्न अजिबात करायचं नव्हतं. तर वसुआत्या म्हणतात, जरा हळू बोल ना, खाली कोणी ऐकलं तर? तर रम्या म्हणते, खड्ड्यात गेले ते सगळे, मला कोणी ऐकलं तरी फरक पडत नाही. हे बघ आई, हे लग्न वगैरे मी काही मानत नाही, मला हे लग्न नको आहे. रम्या म्हणते, मला तर हे मंगळसूत्र, असं म्हणत ते मंगळसूत्र काढून टाकणार. परंतु त्याच वेळी वसुआत्या रम्याचा हात पकडतात आणि म्हणतात, खबरदार तू मंगळसूत्र काढलं तर. एक गोष्ट लक्षात ठेव रम्या, आत्ताच्या आत्ता मी जर मनात आणलं तर तुझी पाठवणी विजयच्या खरी करू शकते. मी तुझी आई आहे, ही गोष्ट विसरू नकोस रम्या.
आता रम्या खूप रडते, आपल्या आईला बिलगते. रडतच आपल्या भावना आईपाशी मांडत म्हणते, आई तुला तर माहीत होतं ना की मला पार्थशी लग्न करायचं होतं. आई मला माझ्या पार्थसोबत लग्न करायचं होतं ग. तर आता वसुआत्या म्हणू लागतात, रम्या शांत हो, रडू नकोस. रम्या बाळा मला एक सांग, जीवा आणि काव्या यांचंही एकमेकांवर प्रेम होतं ना, पण त्यांचं लग्न झालं का? नाही ना. रम्या बाळा, अगं जे नियतीच्या मनात होत असतं तेच घडत असतं. आणि आता बघ ना, दोघेही किती सुखात आहेत, किती खुश आहेत. अगं नियतीने जे ठरवलेलं असतं तेच घडणार, आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे आता रम्या तू सुद्धा तुझ्या आयुष्यात सुखी राहा, सुखाने संसार कर. अगं विजयराव खरंच खूप चांगले आहेत ग. तर रम्या म्हणते, नाही आई, आता मी या चौघांना सोडणार नाही, या चौघांनाही मी जन्माची अद्दल घडवणारच. वसुआत्या म्हणतात, नाही तू काहीच करू शकणार नाही आणि तू त्यांना अद्दलही घडवू शकणार नाहीस रम्या. रम्या अगं त्या चौघांची किती एकी आहे तू बघितलीस ना, त्या चौघांना कोणीच तोडू शकत नाही. तर इकडे चौघही एकत्रच म्हणतात की हो, आम्हाला कोणीच तोडू शकत नाही. तर नंदिनी म्हणू लागते, हो आपली एकी हीच आपली ताकद आहे. काव्या म्हणते, आता आपली ही एकी त्या विलन गँगला चांगलीच कळाली असणार. तर पार्थ म्हणतो, आहे ना एकी, झालं ना सगळं काही, मग आता आम्ही सांगू तेच ऐकणार ना तुम्ही दोघेही. तर आता नंदिनी आणि काव्या एकत्रच म्हणतात, काय? तर जीवा म्हणतो, या महिन्यात सगळ्या काही ॲडव्हेंचर करून झालेले आहेत, खूप काही गोष्टी घडवून झालेल्या आहेत, पण तुम्ही दोघी दोन जीवांच्या आहात हे विसरू नका. नंदिनी आणि मी दोघांनी मिळून जी काही लहान मुलांच्या किडनॅपिंगची केस होती ती सुद्धा सॉल्व्ह केली आहे. तर पार्थ म्हणतो, मी आणि काव्याने रम्याला तिची जागा दाखवली आहे, त्यामुळे सगळं काही मार्गी लागलेलं आहे, सगळ्या गोष्टी मार्गी आपण लावल्या आहेत. त्यामुळे आता तुम्ही तुमची काळजी घ्यायची आहे. तर जीवा म्हणतो, एक्झॅक्टली, आता तुमचे नवरे तुमची काळजी घेतील. आता बस झालं हे सगळं काही, आता तुम्ही आराम करायचा आहे. तर नंदिनी म्हणते, अरे याला काय अर्थ आहे? तर काव्या म्हणते, नाहीतर काय, प्रेग्नेन्सीमध्ये ॲडव्हेंचर पाहिजे, नाहीतर कसली मजा आली आहे हो. तर पार्थ म्हणतो, काय बोलताय तुम्ही हे? तर नंदिनी काव्याला म्हणते, मी काय म्हणते काव्या, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. तर जीवा पार्थला म्हणतो, अरे दादा ही लोक आपलं काही ऐकतच नाही आहेत. तर पार्थ म्हणतो, नाहीतर काय, या दोघींना आपलं ऐकायचंच नाही आहे. तर पार्थ काव्याला म्हणतो, तुम्हाला तर माझं ऐकावंच लागेल. काव्या म्हणते, नाही नाही, मी तर तुमचं ऐकणारच नाही. खरं तर लग्नानंतर नवऱ्याने बायकोचं ऐकायचं असतं. तर नंदिनी म्हणते, हो ना, आता तर आम्ही दोन जीवांचे आहोत आणि आई होणार आहोत, त्यामुळे नवऱ्याने आता बायकोचं ऐकायलाच हवं. तर जीवा म्हणतो, अरे दादा यांचं काय चाललंय या दोघींचं? आता दोघी काही ऐकून घ्यायला तयार नसतात. नंदिनी तिचं प्लॅन काव्याला सांगत असते, हे दोघेही त्यांना थांबवत असतात, परंतु दोघेही काही यांच्याकडे लक्ष देत नसतात. आता जीवा आणि पार्थ यांची हालत अशी काय झालेली असते की त्यांना काय करावं काहीच कळत नसतं, कारण दोन बहिणींची एकी या दोघांवर भारी पडलेली असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, नंदिनीचे वडील धनंजयराव देशमुखांच्या घरी आलेले असतात आणि ते म्हणू लागतात, मी एका महत्त्वाच्या गोष्टीसाठी इथे आलो आहे. खरं तर बायकांच्या संदर्भातच आहे. नंदिनीच्या अगोदर शारदाची 3 मिसकॅरेज झाली होती. आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो. तर दुसरीकडे काव्या ज्यावेळी हॉस्पिटलला गेलेली असते त्यावेळी एका ताईंना इमर्जन्सी हॉस्पिटलला आणलं जातं आणि त्यांची ती अवस्था पाहून काव्या बिथरून जाते. नंदिनी तिला सावरते आणि म्हणू लागते, काव्या तू ठीक आहेस ना? तर काव्या म्हणते, हो ताई मी ठीक आहे, परंतु त्या बाईंची ती अवस्था नाही ग पाहावली मला. काय झालं असेल ग त्यांचं? खूप स्वप्न बघितलेली असतात ना आपण बाळाबद्दल, त्यांनी सुद्धा अशीच बघितली असतील ना? आपली काही चूक नसताना आपल्या हातलं आपलंच बाळ जाणं म्हणजे, असं म्हणत काव्या खूप घाबरून गेलेली असते. नंदिनी तिला सावरते, पण पुढे नक्की कोणतं सावट येऊन ठेपणार आहे हे तर आपल्याला पुढील भागातच पाहायला मिळणार आहे. आता रम्या तर काही शांत बसणार नाही. तर रम्याचा पुढचा डावपेच काय असेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.